स्वागत करते भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी संपदा. शिवाय स्वागत करते राशी चक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा. आज चर्चेसाठी ग्रह निवडलाय तो केतू असं त्याचं नाव आहे. राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांबद्दल जाणून घ्यायचं आणि जाणून घेतल्यावर लक्षात येतं की काहीतरी गूढता या ग्रहांमागे आहे. हे नक्की कोणते बिंदू आहेत जे खरे ग्रह आहेत, त्यांना स्वतःचं शरीर आहे का वगैरे वगैरे याच्यावरच तर सगळं त्यांचं वर्णन अवलंबून आहे. केतू या ग्रहाविषयी आपण विस्तृत चर्चा करणार आहोत आजच्या भागात. म्हणून शरदजी पहिला प्रश्न विचारते की केतू हा राहूपेक्षा वेगळा का? पहिल्यांदा तू गूढता म्हणालीस ना, ते जरा आपण बदलूया. गूढता नेपच्यूनमध्ये आणि केतू रुद्रावतारी आहे. त्याचं पौराणिक वर्णन ऐक. पलाश पुष्प संकाशम तारकाग्रमस्तकम रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतुम प्रणमामी. घोर रुद्रावतारी आहे. आता इथे एक प्रश्न पडतो, आपण पुराणोक्तचं वाचावं पण आपली बुद्धी जागृत ठेवावी. पलाश पुष्प, पळसाच्या पुष्पाप्रमाणे ज्याची कांती आहे, संकाशम तारकाग्रमस्तकम. आता पहिला तारा 4.5 प्रकाश वर्ष दूर आहे आणि चंद्रपृथ्वींच्या कक्षा छेदतात ते 2,38,857 मैल आहे. 2,38,857 मैलावरची ही कक्षा 4.5 प्रकाश वर्षाच्या वर कशी? तारकाग्रमस्तकम. पटलं नाही तर उगीच कशाला बाबा वाक्यम प्रमाण करायचं. तर त्याचा अर्थ असा मिळाला प्रेडिक्शनमध्ये, केतूच्या अंमलाखाली कॅन्सर येतो, केतूच्या अंमलाखाली स्मशान, काळी विद्या येते, मूठ मारणं येतं. केतू हा क्षणात तुम्हाला नाहीसं करू शकतो. कॅन्सर झाल्यानंतर पहिलं तीर दिसायला, कॅन्सर झालेला कोणी मस्तवाल माणूस मी पाहिला नाही. प्रत्येकाचे डोळे पहिल्या तीरावर लागले. मग शरीर धड असताना तुम्ही टिंगल केळी देवाधर्माची, आज काय झालं तुम्हाला? तर डॉक्टर जेव्हा ठाव सोडतात तेव्हा त्याला कळतं की यापुढे आपल्याला एकमेव ती महाशक्ती वाचू शकते, तिची दोस्ती आपण कधी केली नाही. असा केतू तारकांच्या, म्हणजे सूर्य ही तारच आहे आणि त्या ग्रहांच्या मस्तकावर टिचून फळं देतो. म्हणजे काय, कुठलंही ग्रह बलवान असो की कॅन्सर झाला की संपलं. पण तुम्ही असं नाही म्हणत कॅन्सर झाला आहे पण रवी सेंवेचा आहे, काय करणार सेंवेचा रवी? अशा तारकांच्या आणि ग्रहांच्या मस्तकावर टिचून फळं देणार आहे, एक त्याचं कारण आहे. रौद्रावतारी, रुद्रावतारी, ज्याला पिशाच्च वगैरे सोडली जातात माणसांवर, अशा शक्ती स्वतःच्या अंकित ठेवणारे ब्लॅक मॅजिशियन आहेत. दत्त महात्म्य हा टेंबेस्वामींचा जो फार आदरणीय ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये पिशाच्याला वश करून कसं माणसाला त्रास दिला जातो त्याचं पण वर्णन आहे. मग असे जे कोणी फार तपश्चर्या केलेले लोक आहेत, म्हणजे वाईट अर्थाची तपश्चर्या, शेगड्या बांधायच्या, स्मशानात जायचं, उलट्या प्रदक्षिणा करायच्या, तिकडे गेलेले लोक आहेत त्यांना वश करायचं, अशी भूतकेतं जेव्हा दिसू लागतात आणि अशी दिसणारे लोक आहेत, हे सगळं रुद्रावतारी स्वरूप आहे केतूचं, ते गूढ नाही आहे. आणि अशी पिशाच्याची दर्शनं, मूठ मारणे, ते लिंबू मिरच्या, तो केळसवाणा प्रकार, बिभत्स स्वरूप आहे केतूचं. पण म्हणजे ही काळी जादू त्याच्याच अखत्यारीत येते ना, म्हणून मला असं वाटलं की हे काही गूढ आहे की काय. नेपच्यूनमध्ये रम्य गूढता आहे, मधुमती आहे, महल आहे. केतूमध्ये गूढता नाही आहे. यमदूतांचं दर्शन होणे गूढ नाही आहे, भयानक आहे. रुद्रावतारी, रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतुम प्रणमामी. म्हणून आपल्याकडे विशेषतः दत्त संप्रदायामध्ये रुद्र म्हणतात नेहमी. नरसोबावाडीला जा, औदुंबरला जा, गाणगापूरला जा, सतत रुद्र चालू असतं. आणि मग तू जर शिवलीलामृत 11 अध्याय वाचला असेल, गुरुचरित्रामधल्या त्या कथा वाचल्या असेल, तर ज्याचा मृत्यू जवळ आलाय त्याला रुद्रावर्तनं करायला सांगितली. मनुष्याने हे नारायण नागबली आणि काळसरपणे करण्यापेक्षा आपल्या घरात चांगल्या ब्राह्मणांना बोलवावं, केव्हा तरी महिन्यात 2 महिन्याने रुद्र करावा. लघुरुद्र, जमलं तर महारुद्र, त्याच्यापुढे जमलं तर अतिरुद्र. ती आवर्तनं झाली की घरामध्ये जी शांती येते. तर एका माणसाने हातात तांदूळ घेऊन रुद्राचा एक प्रयोग केला तर ते तांदूळ काळे पडले
अशी हिट त्या रुद्रात. केतू गूढ नाही, रुद्रावतारी आहे. या केतूला शीर नाही धड आहे असं त्याचं वर्णन. ड्रॅगॉन्स टेल. तेल तर म्हणजे शीर नाही धड आहे. हे वर्णन आपल्याला या ग्रहाचं नातं सांगणार आहे. अमृतमंथनातून अमृतमंथन झालं त्याला देवांकडे अमृत गेलं. लुच्छेपणा करून तिथे ज्याला घुसला दैत्य तर विष्णूंसमोर काय चालणार आहे ते. सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छते. त्याने खूण केली मोहिनी आणि ते जे शीर तोडलं तर राहू झाला शीर आणि धड झालं केतू. आणि आजही ते तसेच फिरत आहेत. किती गोष्टी अशा आहेत. नर्मदा परिक्रमा करणारे लोक आहेत ना, त्यांना अश्वत्थाम्याचं दर्शन होतं. त्या अश्वत्थाम्याने जो क्रूर प्रकार केला द्रौपदीच्या मुलांबरोबरने, तर त्याचे इथे जखम करून सोडलेलं आहे त्याला. तर कपाळातनं भळाभळा रक्त वाहत्या अशा अवस्थेत त्याला शाप दिलेला आहे. तू चिरंजीव होशील आणि भटकत राहशील. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांना आजही तो विराट अश्वत्थामा दिसतो आणि त्याच्यासाठी लोणी ठेवण्याची पद्धत आहे, थंडगार त्याला वाटावं म्हणून. आज तो पश्चाताप पावलाय, मी फार वाईट वागलो वगैरे, पण तो काळाचा महिमा असतो. म्हणून सातत्याने साधना, सातत्याने सत्संग केला की आपलं मन भरकटत नाही. आणि एवढ्या मोठमोठ्या लोकांनी, दुर्योधन काय कर्ण काय सगळे श्रीकृष्णांजवळ होते, विनाशकाले. राहू केतू 2 पापग्रह आहेत. त्यांचं वर्णन असं केलंय, मातंग जातीचे दोन्ही दुष्टक्रिया म्हणून त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगने चळचळा कापते. चंद्र म्हणजे मन, सूर्य म्हणजे शरीर. अपाय ते उपाय, घाबरून जाऊ नका. राहू केतू सुद्धा फायनल अथॉरिटी नाही आहेत, पण ते मातंग जातीचे आहेत. फाशी देतील तुम्हाला, पण फाशी कोणाच्या आज्ञेवरून देतील? जज साहेबांच्या. हे आमचे जज म्हणजे दत्त महाराज. म्हणून अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या तारक मंत्रात म्हटले, आज्ञेविण काळना नाही त्याला. स्वामींची आज्ञा झाल्याशिवाय काळ नेत नाही. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. निशंको निर्भयो मनारे. तू घाबरू नको, स्वामींचे चरण घट्ट पकड आणि पुढे कुठल्याही व्याधी असो काय असो तू आश्चर्यकारक बरा होशील. पण त्या व्याधी होण्याचं कारण काय? पूर्वजन्मीची ती पापे उदयाती व्याधी रूपे. 3 जाती कदापि वैद्याची बापे. आज डॉक्टर हे वैद्य आहेत, त्याने हात टेकले ना एड्स पुढे आणि कॅन्सर पुढे. म्हणून सुरुवातीपासून काळजी घ्यावी. कळतं आपल्याला ह्याचे परिणाम काहीतरी वाईट होणार आहेत. ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. मग ॲक्शनच अशी ठेवावी, स्वामी स्वामी ॲक्शन होणार, घेऊ नकोस, मी पाठीशी आहे तुझ्या, हे रिॲक्शन होणार. हे कसं कळत नाही मला, लोकांना अजून कळत नाही. म्हणून दिवसातला 1 तास दुःखी कष्टी लोकांचं जीवन बघावं, आजारी लोकांकडे जावं, हार्ट अटॅक आलेल्या लोकांकडे जावं, मस्ती कशी उतरते ती बघावं. आणि मग जे नित्य देवाचं करतात, केलं म्हणून काय अहंकार ठेवत नाहीत, त्यांच्याकडे जावं. काय समाधानी लोक असतात. मला पैसा नाही, विशेष मोठं वैभव नाही, मुलींची लग्न झाली आहेत, भले मोठे नसतील जावई, कोणी पोस्टात काम करतं, पण शांती आहे. केतू ह्याच्या अगदी विरुद्ध अशांती निर्माण करतो. म्हणून मातंग जातीचे दोन्ही. राहू काय केतू काय, फरक एवढाच आहे. राहू वडिलांचे वडील दाखवतो, केतू आईचे वडील दाखवतो. पण ही अंत्यक्रिया वगैरे सगळं स्मशानातली सगळी कृत्य आहेत. स्मशानातलं जे वातावरण आहे ते सगळं केतूच्या अंमलाखाली आहे. मग कोणी प्रेमात पडलेले प्रियकर प्रेयसी स्मशानात जाऊन रोमांस करताना पाहिलेच कधी? समोर प्रेत जळत आहे, त्यांचा रोमांस चालू आहे, कधीच नाही. फक्त पशुपतीनाथ आमचे स्मशानात बसतात, कधी कधी बससी स्मशानवासी. आणि ते म्हणतात तिथे मदन हा उसळतच नाही, मदनाचा वारा पण लागत नाही. स्मशानातली प्रेत जळताना बघून जीवनाचा शेवट कळतो. असं आमची संस्कृती ह्या अशुभातनं पण शुभ दाखवते. आणि मग सांगतात मृत्यूला घाबरू नका, मृत्यू परमेश्वराला हिशोब देण्याचा मंगल दिवस आहे. संतांच्याकडे जावं, सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. ते न जरी काही देती, त्यांच्या त्या ऐकाव्या गोष्टी, तेची उपदेश होते. शांती पाहिजे असेल त्याने संतांकडे जावं, ज्योतिषाकडे जाऊन काही उपयोग नाही. लोकांना ना पैसे घालायला आवडतं, पण काही करायला आवडत नाही. कधीतरी रात्रीची आंघोळ करा, बसा देवासमोर, हळूहळू कळेल ना तुम्हाला. पण ते नकोच, ते गुरुजी तुम्हीच करा.
पण मग यामध्ये केतू ग्रह हा जेव्हा कुंडलीत तुम्हाला दिसतो त्यावेळेला त्या व्यक्तीला होणारा एखादा रोग किंवा त्याची व्याधी, अंगावर जे रॅश येतात, प्रचंड आग होते, लाल लाल होते कातडी, तो हीटचा परमावधीची हीट. कॅन्सर तर आहेच, प्रचंड हीटचाच तो रोग आहे. कॅन्सर झालेली माणसं किती वेदनेने ओरडतात, ज्याच्या घरी दुर्दैवाने झाले त्याला कळेल. केतू हा कृमींचा कारक आहे. कन्या राशीमध्ये प्रथमस्थानी केतू असलेल्या लहान मुलांना कृमी होतात, जंत होतात. हे वेळी डॉक्टरकडे गेलं पाहिजे, पण ते लक्ष ठेवत नाहीत. आईवडिला मुलांना जन्म देणं फार मोठी जबाबदारी आहे. कृमींचेच पोटामध्ये वाढ होत राहते. केतू कृमींचा कारक आहे. आणि केतू ही बाह्य सगळ्या शक्ती जे तुमच्यावर क्रिया होतात, ब्लॅक मॅजिक वगैरे, त्याच्या आफ्टर रिॲक्शन आहेत. त्याला एकच मार्ग आहे. काही लोक देवीची उपासना करतात, सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. काही लोक दत्त महाराजांची उपासना करतात, महाभय निवारणाय. विद्युत शक्ती एक आहे, एक गिझर आहे, एक AC आहे, पण सतत संपर्कात राहिलं पाहिजे. म्हणून अनुसंधान असा शब्द आहे, नित्योपासना असा शब्द आहे. बघ, आठवडोपासना, महिनोपासना, क्वचित उपासना असं नाही आहे. बोलता बोलता तुम्ही मगाशी म्हणालात की स्मशान विद्या या केतू या ग्रहाच्या आवारात येते, ती कशी? खूप लोक काय म्हणतात, कशाला असे विषय उपाध्ये, तुमचं छान अध्यात्म आहे. मी म्हटलं, ब्लॅक मॅजिक ज्यांच्यावर झाले असे माणसं मला भेटायला आली आहेत. मी तुला एका सत्याचं उदाहरण पण दिलं होतं. चांगल्या चांगल्या माणसांच्या घरी प्रकार घडतात. कोणाचे लग्न होऊ नये म्हणून काहीतरी जादूटोणा केलं. माझा विश्वास आहे याच्यावर. जो यजुर्वेद वाचेल त्यात जारण मारण सगळं कळेल त्याला. तर अशा लोकांना आपण काहीतरी मदत केलीच पाहिजे. मग तुम्ही हा एकदा मार्ग पत्करलात, फक्त मी इंटेलिजंट सोफिस्टिकेटेड लोकांनाच भेटेन असं नाही. झोपडपट्टीतला माणूससुद्धा असा सफर झालेला माझ्याकडे येईल. म्हणून तुला मी एकदा उदाहरण दिलं होतं, ते डॉक्टर दाम्पत्य आलं आणि ते बाई अशी माझ्याकडे बघायला. झपाटलेले लोकसुद्धा येतात असे. आता थोडं विषयांतर मी ह्याचं करतो की ज्या वेळेला नवरात्रामध्ये बायका घागरी फुंकतात, म्हणजे हा शब्द चुकीचा आहे, त्यांच्यामध्ये प्रकटीकरण होतं. आणि ज्या बाईला 2 पावलं चालता येत नाही एवढे सांधेदुखी आहे, 3 तास खेळतात त्या. कोणी एज्युकेटेड माणसाने हा विचार केला, चांगल्या चांगल्या घरातल्या बायका कुठल्या अवस्थेत असतात 3 तास? तुम्ही AC रूममध्ये बसून हे थोताण, ते मानसिक आहे, किती बेजबाबदारपणा सुशिक्षित लोकांचा सुद्धा आहे. तुमच्या घरातल्या एका बाईमध्ये असा संचार होऊ शकतो? ते विचारायला पाहिजे. कोकणस्थांच्यात बोर्डर देशस्तात गोंधळ होतो, इनव्हेरिएबली काहीतरी अनुभव येतातच आपल्याला. मी स्वतः एका गोंधळाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथल्या एका बाईंची माझी ओळख पण नाही, एका छोट्या मुलीला घेऊन आल्या. मी पद म्हणत बसलो होतो. वर बघ रे. मी वर बघितलं. म्हणाले, ह्या तुझ्या कुळस्वामिनी कुमारिका. माझ्या कुळस्वामिनी शाकंभरी आहेत आणि त्या कुमारिका आहेत. त्या बाईंना कसं माहिती? आणि संचारावस्थेत असलेली ती छोटी मुलगी मला जवळ घेते, मस्तकावर हात ठेवते. म्हणजे आम्ही कुमारी ज्या असतात 2 ते 10 वर्षाच्या, त्यांच्या पायावर डोकं ठेवतो, त्यांच्या पायाला अत्तर लावतो, त्यांना दक्षिणा देतो. तर लोकांना वाटतं काय उपाध्य करतायत? ती माझी आई आहे कुमारी स्वरूपातली. मग प्रत्येकाच्या घरी काहीतरी एक बंधन असतं की माझ्या घरी पैंजण चालत नाही. माझ्या नातीला, माझ्या मुलीला मला जर वाटलं पैंजण घेऊया, तर मी सांग, संपदा मला 5 रुपये दे. तुझ्या 5 रुपयाची भर घातल्यावर मग दोष नाहीसा होतो. लॉजिक माहिती नाही, पण अनुभव येतो. काहींच्या ठिकाणी काळं चालत नाही. तुळजाभवानीनं हे चालत नाही. तुळजाभवानी कुलस्वामीने आहेत, त्या बायकांनी काळवं, संक्रांतीला ठीक आहे. असे काही नियम आहेत. ते नियम जर मोडले तर जे त्रास मागे लागतात तो केतू असतो. मग केतू शापाचा कारक आहे. कधी कधी आपण इतकं वाईट कर्म केलेले असतात. आणि गुरुचरित्रामध्ये शिरोळच्या कुलकर्णी नावाच्या बाईला जो त्रास झाला, मुलंच जगत नव्हती, तर दत्तप्रभूने स्पष्ट सांगितलं, त्या कुळातल्या कौंडिण्य कुळातल्या ब्राह्मणाला तू दक्षिणा दे, तर ह्याला मुक्ती मिळेल. आणि मग ते पिशाचे फार त्रास द्यायला नरसिंह सरस्वती दंडा काढला, वर्णन आहे 21व्या अध्यायामध्ये. आणि ते म्हणाले, ही माझी भक्त आहे, माझ्या भक्तांना त्रास दिलेला मला आवडत नाही, ती निमूटपणे तुला काय देते ते घे आणि मोकळा हो. आणि तो मोकळा झाला. पण ते काय कारण? तिने त्याचे पैसे 100 रुपये त्यावेळेचे बुडवले होते.
द्रव्य ऋण द्रव्य फेडावे, शेष राहता जन्म घ्यावे, पशुश्वानाधी व्हावे, फेडीत फेडावे बहुदिवसा. म्हणजे केतू पीडाकारक आहे. राहू केतू हे पीडाकारक आहेत. पीडा कोणी कोणाला पीडत नाही. ह्या पीडा तुमच्या कर्माने निर्माण होतात. ज्योतिषी रिडिंग घेत 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 पूर्वकर्मापर्यंत येतो, 12वं स्थान बघतो, 8वं स्थान बघतो आणि सरळ त्यांना ते जे रिडिंग आहे ते देतो. तुमच्या घरामध्ये असं असं आहे का, मुंजाची पीडा आहे का, जी कोणाची आहे, तुम्ही श्राद्धकर्म केलेलं नाही. आम्ही कुलदेवतेचं करतो, श्राद्धकर्म वेगळं, ते पितरांचं आहे. आणि असं जे काही नडते ते सांगत गेलं की पीडा कमी होतात. नुसता लसण्या बिसण्या घालून नाही उपयोग. रूट कॉज काय ते गेलं पाहिजे ना, त्याला केतूची पीडा म्हणतात. आणि स्मशान विद्येबद्दल तुम्ही सांगणार होता. स्मशानामध्ये अनेक हालचाली मध्यरात्री पण तुम्हाला दिसतात. त्यातली काही माणसं, मला सगळ्यांना भेटावं लागतं. आणि कसं भेटायला लागतं, थोडं पुन्हा वेशांतर. मला वाटतं मी तुला पुण्याच्या वेश्यांच्या वस्तीतलं एक उदाहरण दिलेलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा मला जाताना काही वाटलं नाही. एवढ्या तरण्या ताठ्या बायकांवर हे लादलं जातं. त्या बायकांचं आयुष्य कसं मला जवळून बघायला मिळालं. तसं ही स्मशानातली मंडळी जी ब्लॅक मॅजिक वगैरे करतात, त्यांना माहिती आहे उपाध्याय या मार्गातले नाहीत. उपाध्यांचा एक अभ्यासू वृत्ती आहे. तर आपण सांगूया ना रहस्य. आणि मी त्यांना एकेकांना विचारलं काय करतात. ते म्हणाले प्रेत जेव्हा जळायला येतं ना, त्या सगळ्यात वाईट अवस्था कुठली असते तर देह सोडल्यानंतरची. देहावर एवढी आसक्ती आहे, मुक्त तर झालेला नाही तो. आणि अशा वेळी तो देह जाळायला नेतात, माध्यम संपलं आपलं, तर अतिशय त्या जीवाला येताना त्या जीवाला त्यावेळी आपल्या विद्येने पकडून कामाला लावणं असं एक ब्लॅक मॅजिकचं तंत्र आहे. आणि ते तंत्र सगळं स्मशानामध्येच चालतं. कारण जाळायला स्मशानात नेतात. तिथल्या काही काम करणाऱ्या लोकांना वश करून घेणारी पण मंडळी आहेत. उदाहरणार्थ एखादी गरुडच तरी मृतावस्थेत गेली तर तिचे इतक्या वासना असतात, त्या अशा लोकांच्या प्रेताजवळ हे लोक जास्त करून जातात. वासना अर्धवट कोणाच्या राहिल्या, तरुणांच्या, गरुड स्त्रीच्या. मग ते सांगतात अशा प्रकारची प्रेतं आली की आम्हाला सांगा. तिथे जाऊन काही मंत्रतंत्र करून तो जीव जो सरणावर ठेवला आहे देह, आणि तो जीव तो घोटाळत असणार देहाभोवती, त्याला वश करून त्याच्याकडनं कामं करून घेणं बुद्धीला पटणारं नाही, पण ते अनुभव येतात. आणि मग अशा पिशाच्यांच्या मदतीने नाना तऱ्हेच्या पीडा देणं एक स्मशान विद्या आहे. ज्याला खरोखर असं वाटेल ना हे काय बघावं, त्यांनी तयारी ठेवावी. दर अमावस्येला स्मशानात जावं, त्या लोकांना भेटावं. त्यांचे अभ्यास असतात, प्रचंड काय काय प्रकारच्या त्या विद्या आहेत. पण हे शेवटी काय मिळतं याने, तुम्ही ब्लॅकमेल करता लोकांना. ब्लॅकमेल करून पैसा मिळवता, पण तुमची वेळ जेव्हा त्या सरणावर जाण्याची येईल त्याला कोणतं पिशाचं तुम्हाला त्रास देईल मग बघा तुम्ही. म्हणून जीवाचा शेवट कसा होतो तेही कधी कधी ह्या ग्रहावरनं बघतात. मृत्यूस्थानी केतू असला पीडा भयंकर होतात. तुम्ही रत्नांच्या विषयी काय सांगाल, की जसं सप्तरंग केतूच लसुणी आहे. हां हां. ज्याला हे असे त्रास होतात ब्लॅक मॅजिकच्या मुक्तमुख, त्याने लसण्या घालून एक स्वतःमध्ये इन्फ्रारेडचं कवच निर्माण करून प्रोटेक्शन मिळवावं. पण प्रोटेक्शन वेगळं आणि प्रॉब्लेम सुटणं वेगळं. आम्ही पोलिसचं संरक्षण हवालदार बसतो, पण तुम्हाला त्रास देणारा गुंडच तुम्ही नाहीसा करून टाकलात, म्हणजे मारून नव्हे, त्याला चांगलं त्याच्याशी संबंध ठेवून तर प्रॉब्लेम संपतो. आध्यात्मिक गोष्टींनी शांती करावी सगळी. म्हणजे कितीही खरं तर सगळ्या ग्रहांचा अभ्यास करता करता हे जरा टाळण्याची वृत्ती होती, पण ते जाणून घेतल्यावर हेही काही अस्तित्वात आहे एवढं कळतं. आणि आपल्यापेक्षा कोणीतरी ग्रेट अवतीभोवती वावरत असतं हे कळतं. आज आपण इथेच थांबतो.